हे पायावरी या वारकरी संतांच्या हे नयाती माझे देवा कैसी घडे तुझी सेवा मज दूर दूर हो मला ते तुझ भेट कवन्यारती प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडेल अभंग पुष्प अखिल कोट ब्रह्मांड नायकाचे निस्यम भक्ती करणारे नवे नवे अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या पायासी ज्यांची समाधी वास्तव्य करते त्यांचा महत्वाचा उत्कृष्ट असा भगवंताकडे एक विरहणीचा अभंग आहे, एक दुःखाचा प्रसंगाचा अभंग आहे, एक त्या भगवंताला काही सांगण्याचा अभंग आहे. अभंग चोखोपर्यंत असून अभंगातील प्रतिपदे विषयाकडे वळण्यापूर्वी परिहारतो असा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्ताने आपण हा ठेवलेला कार्यक्रम आहे. खरं तर मला खूप असा आनंद वाटलाय की या क्रांतिकारकांच्या जीवनाचा आढावा घेण्यासाठी मला तरी वाटतं संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आणि तुम्हाला तालुका रत्नापूर नाही का, रत्नापूर तालुक्यामध्ये मला तरी वाटतं हा पहिला उपक्रम असावा. कारण मी आतापर्यंत शाळेमध्ये व्याख्यान केलं, कॉलेजला व्याख्यान केलंय, पण कीर्तन आणि व्याख्यान हे दोन्ही कोंब आज पहिल्यांदा होतोय. जास्त झाले. कोरोनाच्या अगोदर आपण साजरी केली शिवजयंती, खूप मोठा भव्य देवी आपण तो कार्यक्रम करून घेतला होता. तसं गेल्या 10 ते 12 वर्षापासून मी तुमच्याकडे येतोय. सप्ताहामध्ये माझं कीर्तन होता. असो लांब लचक परिहार न देता तुमच्या सर्वांच्या स्फटिकासारखं स्वच्छ असणाऱ्या सुअशा निवेदनातून सनी क्रांतीवीर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त आपण हा कार्यक्रम करतोय. मला जाता जाता मी असं एक विचारतोय तुम्हाला की आपण ही जयंती आज साजरी करतोय, किती करतोय? शाबास, टाळ्या वाजव जरा जोरात. 197 वर्ष झाले ज्योतिबांना आपल्यातून जाऊ. किती? 197 क्रांतिकारक जीवन त्यांचं झालेलं आहे. आणि आत्ताच्या लोकांमध्ये वावरत असताना आपण जर संघर्ष केला तर आपण त्यांचे टिकू शकणार नाही. मी आजही सांगून जातो तुम्हाला. तुम्ही पाहत असेल गेल्या 20 वर्षामध्ये प्रत्येक गावागावात जेव्हा आपण एकत्र येतोय, कुठली तरी संघटना आपल्याला एकत्र करायची असली तर त्या संघटनेच्या विरोधात जास्त लोक राहतात, चांगल्या संघटनेच्या विरोधात लोक कमी राहतात. मोठ्या विश्वामध्ये त्याची अस्पृश्यता होती. मीही त्यावर विचार केला भरपूर की जयंती साजरी करायची आणि कीर्तन साजरं करायचं, मग अभंग तसंच निवडायचं की ज्यांनी अस्पृश्याचं जीवन हे सुखरूप केलेलं आहे. मग अस्पृश्य म्हणजे कोण? नायकाकडे बघायचे, देवा अरे मलाही तुझ्याकडे यावं वाटतं रे, मलाही तुझी सेवा करावीशी वाटते, अरे मलाही तुझ्यासोबत हितगुज करावीशी वाटते की ज्या अगोदर माझ्या अगोदर संताने केलेली आहे, माझ्या अगोदर तुझ्यासोबत नामदेवाने हितगुज केलेले आहे, माझ्या अगोदर तुझ्याबरोबर पुंडलिकाने हितगुज केलेले आहे. मलाही करा वाटते रे, पण का कशी करू? मी हीन यातीमध्ये आहे. हीन याती माझी देवा, माझी याती, माझं जीवन हे हीन यातीमध्ये रे. कैसी घडे तुझी सेवा? मग मी हीन यातीमध्ये असताना मला तुझी सेवा कशी घडेल? बर सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो तर मज दूर दूर हो म्हणते. मला कोणी जवळ येऊ देत नाही रे. मी तुझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय, पण तुझ्या जवळचं जे नेटवर्क आहे ना, ही मला तुझ्या जवळ येऊ देत नाही. तुझा तसा अट्टहास नाहीये, तुला तर सगळेच लागतात, कारण तू सगळ्यांचा पोसिंदा आहे, सगळ्यांना तू जन्माला घालणार आहे. हे तुझ्याकडे राहते आता नाही रे, पण तुझ्या भोवती जे नेटवर्क फिरतं ना, हे जे तुझ्या भोवती जे फिरतात ना, यांना मी चालत नाही ना, हे मला दूर 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 हो म्हणते. मग खरंच सांग, मी भेटू तुझं कवण्यावरती?
मग मी तुला कुठल्या रीतीने भेटू? बरं, अति प्रयत्न केला, सलगी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या सलगीमध्ये या लोकांना माझा स्पर्श झाला. काय झालं? या लोकांना माझा स्पर्श झाला. तर मग काय झालं? माझा लागताची कर, माझा कर लागल्याबरोबर अरे हे लोक तर पाण्याने हातपाय धुतात, सिंतुडे घेतात ते करार, अरे हातपाय धुतात, गोमूत्र अंगावर घेतात. मग सांग मी तुला कसा भेटू रे? सांग रे. हे गोविंदा, माझ्या गोपाळा, अरे करुणा भाकी चोखा मेळा. अरे मी करुणा करतोय, अरे तुझी विनंती करतोय, अरे सांग रे माई बापा, अरे तुला कसं भेटू रे? तुला भेटावं असं वाटतं, पण हे लोक मला दूर दूर करतात रे. मग मला तुला भेटता येत नाही, मला तुला भेटता येत नाही. या अनुषंगाने शब्दाचा अर्थ मी तुमच्या समोर मांडला. आणि या अभंगाभोवती जीवन फिरतंय या फुले परिवारांचं, महात्मा ज्योतिबा फुलेंचं, म्हणून मी या अभंगाची निवड केली. विठाल ज्योतिराव फुलेंचा थोडक्यात परिचय मी तुमच्या समोर ठेवतोय. सातारा जिल्ह्यामध्ये कटगुण नावाचं गाव आहे. त्या गावामध्ये गोविंदराव शेरबा फुले आणि चिमणाबाई या दोघांच्या दाम्पत्याकरवी ज्योतिबांचा जन्म झालाय. जन्म झाला गोविंदराव आणि गोविंदरावचे दोन चुलत भाऊ, शेवटचे पेशवे म्हणजे माधवराव पेशवे यांच्या राजव्यापीमध्ये, राजवाटाघाटीमध्ये या परिवाराने त्यांना पूजेसाठी कुठला तरी सण वगैरे काही असला तर तेव्हा फुलं पुरवण्याचे काम त्यांनी करावं. मग सतत राजाकडे काम करायचं म्हटल्याच्या नंतर ज्या कामामध्ये माणूस व्यस्त आहे त्या कामाने नाव पडायचे पूर्वीच्या काळामध्ये. आता आपल्या काळात पडायला लागले ना बरेच लोकांचे नाव, टोपण नाव, खासदार, आमदार खेड्यामध्ये पण झाले. नुसते दिल्लीतच नाही राहिले, गावात सुद्धा आमदाराच्या पदवी आलेले, खासदाराच्या पदवी आलेले, बापू, अण्णा, काका. काहींना जास्त सांगावं त्यांना सांग का मी. काही मुंडे पण झाले. काही कुठलाही संबंध राहत नाही पण त्यांना सुद्धा टोपण नाव पडले. मग त्या काळामध्ये पेशवांकडं हा परिवार काम करत असताना काय काम करतात तर राजांना फुले पुरवण्याचे काम करतात. मग फुले पुरवत असताना सागर सरांचं एक, बरं का सर, आपल्या सरांचं आडनाव काय? जेते सर. मी सागर सरांचं थोडस युट्यूबला ऐकलं, त्यांचा एमपीसी युपीसीला हा प्रश्न आलेले याच्यातले बरेचसे. तर त्यांच्या माझ्या असं ऐकण्यात आलं की जेव्हा गोविंदराव आणि त्यांचे दोन चुलत भाऊ होते तर पेशवांनी यांच्यावर खुश होऊन मला वाटतं 100 का 200 एकर जमीन त्यांना दिली. पण जमीन दिल्याच्या नंतर ती जमीन यांच्या चुलत भावांनी गोविंदरावला कुठलाही त्याच्यामध्ये वाटा दिला नाही. वाटा न दिल्यामुळं काही कारणास्तव वादविवाद झाला असावा असं स्पष्ट त्यामध्ये केलेलं नाही. मग त्यांनी कटगुण हे गाव सोडलं आणि पुरंदर तालुक्यामध्ये परत पुन्हा खानवाडी, या खानवाडीमध्ये ते आले. आता तिथं आल्यानंतर तिथे काही फुले परिवार होता पण यांचं मूळचं खरं आडनाव होतं गोरे. गोरे आडनाव होतं पण ते गोरे आडनाव न नावारूपाला येताना फुलं पुरवत होते म्हणून फुले आडनाव झालं. मग त्या खानवाडी सुद्धा बरेच फुले परिवार होता. त्या वाडीत राहत असताना जास्त दिवस नाही हो, एक 9 महिनेच कार्यकाळ ज्योतिबांचा जो परिवार होता, चिमणाबाई, ज्योतिबांचा जन्म झाला आणि 9 महिन्याच्या नंतर त्यांचं निर्वाण झालं. बरोबर आहे का सर? असं माझ्या वाचनात आलंय. कारण तुम्हाला एक सांगू का, कारण महात्मा ज्योतिबा फुले यांचा हे नेटवर सर्च केलेलं आहे मी. कारण अचानक तारीख आलेली आणि माझ्या पिंडामध्ये अचानक तारीख येऊ का उशिरा येऊ, नाही हा शब्द नाही, नाही हा शब्द नाही. कारण मी 5 रंगाने फिरतोय, मी कुठलाही कार्यक्रम करतोय. मी आतापर्यंत बरेच कॉलेजचे, एनसीसी चे आमचे कार्यक्रम केलेले आहे. सरांना बोललो, मी बोलता म्हणलं सर तुम्ही नेमके प्रायमरीला आहे का हायस्कूलला आहे? कारण ते फोनवर थोडं कळत आहे की माणूस कुठल्या कॅटेगरीमध्ये कुठल्या याला आहे माणूस नाही. कारण सरांचे ती शब्द फेक भाषा माझ्या लगेच लक्षात आली. कारण हे मग त्यांची मावस बहीण सरुबाई क्षीरसागर यांनी पुढे ज्योतिबांचा सांभाळ केला.
सांभाळ केल्याच्या नंतर कसं बसं तरी प्राथमिक शिक्षण झालंय. प्राथमिक शिक्षण झाल्याच्या नंतर जसं आता टोचणारे लोक आहे तेव्हा नव्हते असं नाही, तेव्हाही टोचणारे लोक होते. जेव्हा ज्योतिबांची ती चमक पाहिलेली आहे शाळेतली, ती चमक पाहिल्याच्या नंतर बऱ्याच लोकांना वाटलं हे आल्याच्या नंतर म्हणले शेती काम करायला लावा. शेती काम करत असताना शेतात सुद्धा मागं नाही बाबा, कारण जे तयार होतं उपजताच ज्ञानी, ते उपजता ज्ञानी असल्यामुळं शेतात सुद्धा मागं पुढे नाही. पण त्या काळामध्ये काही संस्था कार्यरत असताना एका संस्थेशी संलग्न असलेले काही मुस्लिम घराण्याची मंडळी मैत्रीत होती गोविंदरावच्या. त्यांनी बघितलं रे म्हणलं एवढा हुशार विद्यार्थी आहे, मग एवढा हुशार विद्यार्थी असताना याला तो शेतात का ठेवलं. पुनश्च शिक्षण सुरू झालेलं आहे आणि शिक्षण सुरू होता होता ज्योतिबा फुले यांचं एवढं जबरदस्त शिक्षण झालंय, त्या प्रत्येक शैक्षणिक परीक्षेमध्ये त्यांचा नंबर राहायचा, 1 नंबरला ते पास व्हायचे बघा. पण हे होत असताना त्या काळामध्ये लग्न सुद्धा खूप लवकर व्हायचे, एवढ्या लवकर लग्न व्हायचे की त्या काळामध्ये लग्नाची किंवा संसारिक जीवनाची कुठलीही माणसाला चाहूल नसताना त्याला त्या लग्नाची वेळेत बांधलं जायचं. महात्मा ज्योतिबा फुले यांना वयाच्या 13व्या वर्षीच 9 वर्षे वयाच्या कोण सावित्रीबाई फुले यांच्या संग त्यांचा विवाह झाला. आता सावित्रीबाई फुले यांचा काय परिचय, सातारा जिल्ह्यामध्ये नायगाव, आणि नायगाव हे त्यांचं गाव, आणि त्या गावामध्ये खंडोजी नेवासे त्यांचे वडील. आईचं नाव काय होतं कोण सांगू शकतं बरं. सावित्रीबाईच्या आईचं नाव सगुणाबाई. नक्की का बघा बर का. सगुणाबाई नाव आणि खंडोजीराव नेवासे तो पाटील घराणा होता बघा. तो घराणा पाटील, हा घराणा माळी. बघा कसं त्या काळामध्ये 9 वर्ष वय होतं, आणि 9 वर्ष वय असताना त्या निरक्षर होत्या. पण यांची जी चुलत बहीण होती त्या चुलत बहिणी सोबत घर काम करत असताना, शेती काम करत असताना अक्षर ओळख करून घेतली. बघा ते शिक्षणाची चमक कशी होती. अक्षर ओळख झाल्याच्या नंतर प्राथमिक परीक्षाही दिली. पुढचं शिक्षण करत असताना सासूरवास आड आला. समाज आड येतोय पण सासूरवासही बाजूला ठेवला, समाजालाही बाजूला ठेवलं. अहमदनगर आणि पुणे या शहरातून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. आता हे शिक्षण पूर्ण करत असताना ज्योतिबांचं शिक्षण पूर्ण होत आहे, पण यांच्या पाठीशी असं काय होतं की जेणेकरून याला हे सर्व करता येत होतं. तर यांच्या पाठीशी होते वस्ताद लहुजी साळवे. कोण? वस्ताद लहुजी साळवे. वस्ताद लहुजी साळवेने एवढी मदत केलेली आहे. त्यानंतर बाबासाहेबांना, बाबासाहेब आंबेडकरांना गुरु मानलेला आहे. आणि त्यानंतर परत पुन्हा हिंदुत्ववादी आणि समाजावर अत्याचारला खतरा करणारे राजे शिवाजी महाराज यांचा सुद्धा ते आदर्श घेत होते. मग बघा तुम्ही वस्ताद लहुजी साळवे पाठीशी आहे, तर स्पेन पाठीशी आहे, नवे राजे शिवाजी पाठीशी आहे. एवढे मोठे वीर पाठीशी असताना या माणसाला क्रांतिकारक का म्हणू नये. अहो शालेय जीवनात असतानाच मला वाटतं सेंद्रिय सर त्याच्या पुढे काय नाव होतं, सेंद्रियच्या अगोदरचा एक शब्द पाठ्यामागे ही पदवी त्यांना कॉलेजमध्ये असतानाच भेटली. कुणाला? महात्मा ज्योतिबा फुले यांना. मला ते पुढचं मागं एक अक्षर आहे, मागं के पुढे एक अक्षर आहे, पण मध्ये सेंद्रिय, म्हणजे ही पदवी पहिल्यांदा कॉलेजमध्ये असतानाच त्यांना भेटली. मग त्यांनी ठरवलंय की मी शिकलोय पण माझ्या समाजाचं काय होणार. माझ्या समाजाचा हिनत्व म्हटलेलं आहे, माझ्या समाजाला कोणी जवळ करत नाही. मग माझ्या समाजाचा उद्धार करण्यासाठी त्यांनी शिक्षणाकडे या न शिकलेल्या लोकांचं लक्ष वेधावं
याकरता पहिल्यांदा पुण्यामध्ये बुधवार पेठेमध्ये पेढ्यांच्या वाड्यामध्ये शाळा काढली आणि त्या शाळेची शिक्षिका म्हणून सनी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये जर पहिला मान जर मिळाला असेल तर कुणाला मिळाला? कुणाला मिळाला? हा तुम्ही बोलत चालले तुम्ही सकाळी 4 वाजेला बोलत. हे तुम्ही नाही बोलले तर मग मला काय? मग सावित्रीबाई फुले सारखं तुम्हाला भाव वाटतं? नक्की इथं बसूस तरच का? इथून उठले की संपलं. तुमची संख्या बघा किती जास्त आहे. हे बोटावर मोजा इथे 2-4 तुम्ही यांना घर राखायला ठेवलं काय घरी? हा घर राखायला ठेवलं काय बघा. जाऊ द्या विनोदाचा विषय सोडा. त्या काळामध्ये अत्याचार एवढे होत होते. त्या अत्याचाराची एक अजून लहर चालू आहे सर, लव जिहादची. त्या अत्याचाराची लहर अजून एक जागी लव जिहादची. मी गेल्या 10 वर्षापासून त्यावर बोलतोय आणि बोलण्याला घाबरत नाही. हे मी तुमच्याकडे बरेच वेळेस कार्यक्रम करून गेलेला आहे. मी मंठा, परतूर, लातूर त्या भागामध्ये ही अगोदर चालू आहे. आपल्याकडे जरा उशिरा आलं. 10 वर्षापासून तिकडे बोलतोय. मेकर, चिखली, बुलढाणा, मंठा, परतूर, सेलू, मानवत त्या भागामध्ये हे 10 वर्षापासून अगोदर चालू आहे. तर हे कुठंतरी थांबावं याकरता लहुजी साळवेंचं आपण जे जयंत्या साजरे केलेला आहे. लहुजी साळवेंच्या जीवनाला जर हात घातला ना तर लहुजी साळवे एक खूप मोठे पैलवान होते. ते सुद्धा क्रांतिकारक होते, मल्ल होते. त्यांच्या मोठमोठ्या तालमीच्या मोठमोठ्या शाखा होत्या. पूर्वीच्या काळामध्ये मग काय केलं जात होतं? आपल्या गावाचं कुठलं जर काम करायचं तर त्यांना बोलवायचं. त्यांना बोलून गावाची साफसफाई करायची. ती साफसफाई करत असताना कशी करायची? पाठीशी झाडू बांधलेला असायचा. पाठीशी झाडू बांधलेला असायचा की चालताना यांच्या पायाचे जे स्पर्श झालेली माती आहे त्या मातीला आपला स्पर्श होणार आहे. तो स्पर्श होऊ नये म्हणून ते मिटवत चालायचं. किंवा यांना जर सहज शिंक आलेली आहे, खोकला आलेला आहे, थुकायचंय तर ते खाली पडायला नको तर ते गळ्यामध्ये गाडगं बांधलेलं असायचं. सर मी आजही सुद्धा ज्या दिवशी मला लवकर कीर्तन असलं त्या दिवशी मला मालिका पाहिल्या जात नाही. आता आजही मी आंबेडकरांची मालिका दररोज पाहतोय. एवढ्याशा कमी वयामध्ये जरी पात्र केलं असेल ती भूमिका आहे ही आपल्याला सगळ्याला माहिती आहे. पण ती एवढ्या कमी वयामध्ये एवढी बुद्धीची ती परिपक्वता दाखवली त्या लेखकाला मी तर सलाम करेन. एवढी परिपक्वता त्या बुद्धीमध्ये दाखवलेली आहे. एवढा त्रास देतात पोरं. आता सध्या कॉलेजचे पोरं एवढा त्रास देतात. संस्कृत शिकवणारे सर एवढा मारतात की पूर्ण अंग फुटत आहे. तरी सुद्धा एकच विषय, सर मला संस्कृत शिकायचंय. उलटून बोलायचा विषय नाही, सर मला संस्कृत शिकायचं आहे. शाळेत बसू देत नाही ना. अरे पूर्वीचा काळ काय फार वेगळा होता. हा हाजरी पण भरवायचा आहे. इन्स्पेक्शन आहे, कुठले तरी साहेब आलेले आहे तरच वर्गात कुठल्या तरी कोपऱ्यात बसवायचं. नसता तो पिरियड संपलेला आहे, इन्स्पेक्शन संपलेलं आहे, साहेबाची ड्युटी संपलेली आहे, मग परत पुन्हा त्या पोरांना बाहेर बसवायचे. एवढा त्रास दिलेला आहे. हो माझ्या माऊलीत ज्ञानोबाची एक ओवी सांगतो सर तुम्हाला. जन्मलिया बालकासी नाम नाही हो तयापासी. जो बाळ जन्माला आलाय ना त्याच्यापाशी नाव नाहीये. तो कुठल्याही धर्माचा घ्या, तो कुठल्याही धर्माचा घ्या, तो माळी समाजाचा घ्या, तो मराठा समाजाचा घ्या, तो मुस्लिम समाजाचा घ्या. अहो एका कॉटवर एका बाजूला एक कॉट लावलेले आहे. एका कॉटवर मुस्लिम समाजाचं बाळ आहे, एका कॉटवर माळी समाजाचा आहे, एका कॉटवर मराठ्याचा बाळ आहे. नुकताच जन्मलेला आहे, शिशु आहे शिशु. त्याच्या पायाला फक्त कॉट नंबर असतो. त्याच्या कपड्यावर लिहिलेलं आहे का मी हिंदू म्हणून सने लिहिलेलं आहे. अहो तो तयार झाल्यानंतर त्याला तुम्ही आम्ही सांगतोय, त्याला तुम्ही आम्ही धर्म शिकवतोय. पण माझ्या माऊलीत ज्ञानोबाने सांगितलं उपजल्या बालकाचे नाव नाही होत ये पासी. हो नाव देत हो बटी, नाव दिल्यावर तो आवाज देतोय, तोपर्यंत त्याच्याकडे नाव नाही हो. अहो एकच परिपक्व दिशा सांगितलेली आहे की तो पिंड तयार करणारा ममोस जीव लोके जीवभूत सनातना. अरे न्या बोलविल्या विदू बोले, मी चालविल्या सूर्य चाले, मी हलविल्या प्राण वाले जगात ते चालिता. अरे सत्ता त्याची आहे, तुमची आमची सत्ता नाहीये. तो चालवणार आहे, तो बोलवणार आहे.
पण आम्ही आपलं अलीकडं विभाग नाही केलेला आहे, आम्ही वर्ग पाडलेला आहे. तो आमका आहे, तो तमका आहे, तो तमका आहे. अरे कापा तुमचे हात आणि बघा त्याच्यामध्ये काही बदल दिसतोय का? काही बदललंय का? काही लाल आहे, काही काळं आहे, काही पिवळं आहे, काही पांढरं आहे. अरे कुठलाच बदल नाही. मग का जातीयता आहे? का करतोय आपण? याला फक्त एकच कारण होतं, यांच्या बुद्धिमत्तेचा जो उंचांक होता हा 0.0 होता. मी हीच उपमध्ये दुसरी उपमा नाही देतात त्यांना, की पूर्वीच्या काळामध्ये या लोकांकडे बुद्धिमत्ताच नव्हती. जर बुद्धिमत्ता असती तर यांनी हा विषयाला हातच घातले नसते. मग या लोकांच्या बुद्धिमत्तेमध्ये भगवंताला ती किवाली असावी, भगवंताला वाटलं असावं कुठेतरी क्रांती व्हावी, कुठेतरी क्रांती घडावी. मग या क्रांती घडण्यासाठी या महात्मा ज्योतिबांचा जन्म झाला. मग महात्मा ज्योतिबाचा जन्म झाल्याच्या नंतर अरे वेल वाढी लागत नाही ना. मग वेल जर वाढी लावायची ना तर तिला एक काठी लावा लागते. मग ती काठी म्हणून सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांना त्यांची बरोबरी करून दिलेली आहे. दोघ जण एकत्र आले. एकत्र आल्याच्या नंतर त्यांनी सावित्रीबाई फुलेंना वर्ग काढून दिला पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये भिडेंच्या वाड्यामध्ये. आणि तिथं पहिली शिक्षिका झाली. त्यांनी शिकवलं. शिकवत असताना सगळ्यांना सांगितलं की निरक्षर राहू नका, साक्षर व्हा. साक्षर करण्यासाठी त्या शाळेमध्ये मुली आणण्यासाठी मुली कशा आणत होत्या बघा त्या काळामध्ये. एवढा त्रास होता. लवजी साळवेने आपण जे काळधारीचे पोते होते का पोते, त्या पोत्यात लेकरांना आणायचं आणि मग तिथे ते शाळेत आणून सोडायचे. म्हणजे एवढा विरोध होता. आता त्या मालिकेत सुद्धा दाखवले आंबेडकरच्या मालिकेमध्ये मुलींना शिकवायचं नाही, नाही शिकू द्यायचं. पण या एवढ्याशा आंबेडकरांनी सांगितलं का शिकू द्यायचं नाही, का शिकू देत नाही. एवढ्यावरच नाही हो, जीवन कसं जगायचं. बरेच म्हणतात आमच्या मागे लय काम हो, ते कीर्तनाचे काम तुमचे रिकाम टेकड्याचे. सावतवन म्हणलं का कधी? म्हणलं कधी? अरे जगाचा मायबाप त्यांच्याकडे मळ्यात यायचा. त्यांनी म्हणावं माय बापा अरे मला माझं काम करायचंय, मी माझं काम करतोय. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. अरे कांद्यात विठाबाई मला दिसते. मोठ नाडा विहीर दोरी अवघी व्यापेली पंढरी. अरे या विहिरीमध्ये मोठात बघितलं ना माझ्या जगाचा मायबाप दिसतो. आणि तू नाही अशी जागात नाही रे. विठ्ठला जळे स्थळी भरलाय अशी जागाच नाही. पण तुमच्या जीवनात पण परंतु जर आला तर मग हरिजिया दासा हरिदाई पण भावे जैसा तैसा. हरी एक त्याला वाटलं तर आहे, भावे जैसा तैसा नाही वाटलं तर मग नाही. पण माऊलीत ज्ञानोबा याच्या पुढे जाऊन सांगतात. काय सांगतात? सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. म्हटले तो सूर्यप्रकाशासारखा आहे आणि सूर्यप्रकाशासारखा माझा भगवंत पाठीशी असल्याच्या नंतर कुठलीच अडचण नाही. अहो तुम्हाला सांगतोय ज्योतिबाने हे कार्य करता 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 एवढं कार्य सिगेला पोहोचलंय त्यांचं. सिगेला पोहोचल्याच्या नंतर पुढे कवित्व सुचायला लागलं. आता त्या कवित्वाचा साम्यता त्यांचं कवित्व जर बघितलं तर सावंत महाराजांचे अभंग, तुकोबाराचे अभंग या अभंगाला एकदम जवळून साधले गेले आहे. तर त्यांनी शिवाजी महाराज भोसलेंचा पावडा केलेला आहे. एक हंटर नावाचं एक ते किताब पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे. पुन्हा अश्पर्ता नरुमरून हे पुस्तक केलेलं आहे. असे एक एक नाही अनेक असे पुस्तक त्यांनी तयारी केलेले आहे. त्यानंतर सावित्रीबाईने सुद्धा पुस्तक तयारी केलेलं आहे. पण हे करता करता समाजाची सेवा करता करता एक दिवस त्यांना पक्षघाती हा
रोगाने अटॅक केला. आता आपण त्या रोगाला काय म्हणतो? पक्षघाताला काय म्हणतो? पॅरालिसिस म्हणतो. आता हे सायंटिस्ट मध्ये शोध लागल्यामुळे ते कळलं. नाही तर पूर्वीच एक तर मानमोडी, नाहीतर मग ते पक्षघात असं म्हणायचं. मग ते सेवा करता 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 पक्षघाताचा त्यांच्यावर अटॅक झाला आणि त्या अटॅक मध्ये त्यांचं एक दिवस निर्माण झालं. मग निर्माण झाल्याच्या नंतर त्या नेटच्या भाषेमध्ये टिटवी धरणं म्हटलेलं आहे. टिटवी धरणं आपल्या भाषेत आपण पाणी धरणं म्हणू. पाणी धरणं हे पुढे चालणारा जो पाणी तो धरणं. मग तिथे जो मांडलेला मुलगा होता ऐशिवंत, त्या मांडलेल्या मुलगा तो टिटवी धरत असताना भाऊबंद आडव्याले. भाऊबंद कारण त्यात असं दाखवलेलं आहे की जो टिटवी धरतोय तो पाठीमागं असलेला जे इस्टेट आहे काय असेल ते त्याच्यामध्ये त्याचा वारसदार होतो असं दाखवलेलं आहे त्या नेटमध्ये. हा आता ते माझं साहित्य असतं पुस्तकाचं मी अजून जबरदस्त सांगितलं असतं, संत साहित्यामध्ये असतं, पण मला ते शोधावं लागलं ते आणि ते शोधून काढलं मी. मग ते आडवं जेव्हा भाऊबंद आडवायले ना तेव्हा सावित्रीबाईने पदर खवला. काय रे म्हटले, मला आडवा येता काय? म्हणजे यशवंत तू बाजूला हो. स्वतः ते हातात धरलेले पाणी धरणं स्वतः धरलेलं आहे आणि मधुमत तिरडीच्या समोर चाललेलं आहे. नुसत्या समोरच नाही चालल्या तर स्मशानात गेल्या तिरडीवर जेव्हा देह ठेवलेला आहे ज्योतिबांचा तेव्हा स्वतः घट फिरवलेला आहे. घटच नाही फिरवला तर अग्नी काष्ट सुद्धा स्वतःच त्यांनी दिलेला आहे. एवढी मोठी हिंमत स्त्री जातीमध्ये असते का? एवढी हिंमत असते काय? हो म्हणता तुमच्यात हिंमत आहे? गळफास घेणं, वायचिन घेणं, स्टोचा भडका अंगावर करून घेणं, नाही जमलं तर मग नळावर गेल्याच्या नंतर दे त्यांना हंडे कुणाला हाणणं. सत्याग्रहाला पुढे जाण्याची हिंमत अजूक नाही कोणाची झाली. अजूक नाही पुढे आला कोण. एक इंदिरा गांधी पुढे आल्या, बाकी दुसरं कोणी आलं नाही. म्हणजे मला तसं म्हणायचं सामाजिक सेवेत सांगतोय. मग तुमचं का रक्त सळसळ करीत नाही? नुसतं वाटतं सावतोबा आमच्या पोटाला यावा, नुसतं वाटतं शिवाजी महाराज पोटाला यावा. शिवाजी पोटाला येईन पण जिजाऊ व्हायला पाहिजे ना. शिवाजी पोटाला येईन पण शहाजी जन्माला आला पाहिजे ना. नुसतं म्हणून चालत नाही, आचरणात आणावं लागत. आचरणात आणल्याशिवाय या गोष्टी नाही. आणि हा अभ्यास तर जे पोराज नेट सेटचे पेपर देत आहे, एमपीएससी यूपीएससीचे पेपर देत आहे, त्या पेपरला हे प्रश्न आहे. लवजी साळवेने काय केलेलं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलेलं आहे? नवे नवे ज्योतिबा फुलेंनी काय क्रांती केलेली आहे? हे प्रश्न एमपीएससी यूपीएससीला आहे. पण आम्ही कधी ते इतिहासाला हातच घालत नाही. मग आपल्या मराठवाड्यातले किती पोरं एमपीएससी यूपीएससी पास होत आहे? लक्षच नाही ना आपल्या पोरांचं, लक्षच नाही. आमच्या पोराचं असं आहे जिथं 20,000 रुपये 30,000 रुपये डोनेशन घेत असतील आणि पेपरला बोलवतच नाही तिथं ऍडमिशन आपल्या पोरायची. होय सर, तिथं ऍडमिशन आमच्या पोरायची. जिथं प्रॅक्टिकलला जायची गरज नाही, जिथं पेपरला जायची गरज नाही, 20 काय 30,000 रुपये देतो, फक्त सर्टिफिकेट पाहिजे. कशाला पाहिजे सर्टिफिकेट? आणि काय विचार होते का सांगताना काहीच येत नाही. आतापर्यंत उदगीर त्या भागातले पोरं नंबर विकले यायचे. अहो घाटातले पोरं, 40 गावकडचे पोरं, बीड झाले पोरं आपल्या मराठवाड्यात ड्युटी करताय. आपले पोरं काय करू आले? शिक्षण अधिकारला आता मी ते कीर्तनात बोललेलं आहे भाषेमध्ये. सर माझ्या समोर बसलेले. अहो त्या पोरांनी इस्टेट ऐकलं, इस्टेट डीड करण्यासाठी. आपल्याकडे नुसतं पाटील म्हणलं की फुगवतो, कुठलाही म्हणलं की फुगवतो नुसता. शिक्षणाच्या नावाने बोंब बोंब आहे. अहो विचार करते मी आपल्या पोराला, मी कुठल्याही समाजावर टीका टिप्पणी करत नाही. माझं बोलणं स्पष्ट असतं. कधी माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा काढू नका. आपल्या पोराला जर 500 रुपये दिले आणि तो रत्नापूरला गेला तर 500 खर्चून येतोय. 500 खर्चून येतोय. 500 रुपये तुम्ही आज मुस्लिम समाजाच्या मुलाजवळ द्या, त्या 500चे 1000 करून येतो तो घेऊन सगळे. अजून एक परत पुन्हा अजून एक त्यांचा नेम मी सांगतोय. बऱ्याच कीर्तनकाराचा मला विरोध होतोय पण मी त्यांच्या छातीवर ठोकपणे सांगतोय. आतापर्यंत त्यांच्या समाजला क्लास 1 ऑफिसर जरी असला, एक जर वाजला असेल तो त्याच्या टेबलवरच्या फाईल बाजूला करतोय, बाहेर येतोय, तो ऑफिसमध्ये रुमाल टाकतोय आणि नमाज पडतोय. आम्हाला आहे वेळ? आमच्याकडे वेळ आहे? अरे आम्ही त्या कुत्तरवाड्यावर जाऊन गप्पा मारतोय, याच्या त्याच्या गप्पा मारतोय, पण आम्ही हरिपाठात जाऊन उभं राहत नाही. सकाळी 5:30ला अजान होते तेव्हा आम्ही टराटर घोरतोय. आम्हाला नाही वाटतं काकड्याला जाऊ मसनी, काकडा करा मसनी. अरे ते काकडं करतात त्यांना आम्ही नाव ठेवतो की आमची साखर झोप मोडी म्हणून सनी. इथली तयारी आपली.
अरे एवढ्यावरच नाही, अरे जास्त वेळ भजन करतो लाऊडस्पीकर बंद करले येण्याची ताकद आमच्यामध्ये तयार झालेली आहे. इथं आमचं रक्त सळसळ करतंय, आमचं रक्त इथं सळसळ करत नाही. सावतोबाचा इतिहास काय, तुकोबाचा इतिहास काय, नामदेवरायचा इतिहास काय, ज्योतिबा फुलेंचा इतिहास काय, हे आम्ही कधी पाहत नाही, आम्ही कधी पाहिलं नाही. आम्ही 15 दिवस एक एकादशी करत नाही. त्यांचे एवढे 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 पोरं आजपर्यंत उपाशी होते. ते सरळ सांगतात, नाही महाराज आमचा रोजा चालू आहे, नाही महाराज आमचा रोजा चालू आहे. मी टेक करत नाही. आपण कुठपर्यंत झोपेत राहणार मला तेच कळत नाही. कुठपर्यंत झोपताय आपण, कधी जागे होणार मला तेच कळत नाही. आपण फक्त एकमेकाला नावं ठेवायचे, एकमेकाला कांकर काढायचे, एवढंच आपलं बाकी आहे. फक्त आपण कधी अनुकरण करणार आहे, कधी आपल्या डोक्यात येणार आहे. एवढे मोठमोठे पुरुष त्यांनी स्वतःचा जीव झिजवलाय. काय गरज होती त्यांना हे करण्याचं सर्व पुण्यामध्ये? एवढा त्रास झाल्यानंतर करील कोणी? तुम्ही करून बघा. एवढा जर त्रास झाला, तुम्ही 8 दिवस सुद्धा गावाची सेवा करणार नाही. गोळेगावात करून बघा, गोळेगावातच करून बघा. सकाळी उठा, खराटे घेऊन झाडत बसा. फक्त काय करा, असं कानाकोपऱ्यात पुंजे लावत चला झाडून सनी. मग पुंजे लावल्यानंतर घरावाला काय म्हणतो तेच पहा तुम्हाला. गाडगे बाबाला सुद्धा तोच त्रास झाला समाज कार्य करत असताना. पण त्यांनी गाव झाडायचं, झाडून ते भरायचं आणि गावाच्या बाहेर केर कचरा नेऊन टाकायचा. तोच केर कचरा आपल्या याच्यात भरलेला आहे. आउट हात का मानव दे तुझा अल्लाह ने दिया, खाया पिया सुख से सोया, नाक जमा ना खोया, चमका अजब तडा खावे, तू क्या जाने लडकावे. काय कळलं? हे दिले तुमच्याकडं, पण याचा कधी विचार केला नाही. अरे याने काही नाही करतायत, यांनी काही नाही करतायत, काय नोही केले हे का चिंतित विठ्ठल आहे. याने सर्व करता येतं, पण आम्ही फार दूर गेलेलो आहे. आम्ही अभिमानाने नाडलेलो आहे. आम्ही सर्व म्हणतो अरे मी आहे म्हणून गोळेगाव. अरे हट, अरे आतापर्यंत गोळेगाव मध्ये तुझ्यासारखे किती गेले किती गेले. गोळेगावला 100 वर्षच आपण पकडू. 100 वर्षामधले 5-5 वर्षाची त्यांची लाईफ घ्या. 5 वर्षाचा सरपंच, 5 वर्षाचा चेअरमन, 5 वर्ष तंटामुक्ती 5 वर्ष पोलीस पाटील. 100 वर्षात किती गेले? किती गेले? माझं जरा गणित कच्चं आहे. हा कोण म्हणलं? 20 100 किती झाले ना? 20 लोक. 20 लोक गेले का गोळेगाव गेलं? गोळेगाव गेलं का 20 गेले? 20 गेले. मी म्हणणारे गेले, अभिमान करणारे गेले, अभिमान करणारे गेले, गाव नाही गेलं. त्याकरता सांगून जातोय की या क्रांतिकारणी त्यांचा देह झिजवला. देह झिजवलाच नाही तर समाज कार्यकर्ता देह पडलेला आहे. पण देह पाडल्याच्या नंतर सावित्रीबाई खचल्या नाही. पूर्वीचा काळ होता, सती जाण्याचा काळ होता, सती जाण्याचा. पण तो सती जाण्याचा काळ सुद्धा यांनी बंद केलेला आहे. सती जाऊ देणं बंद केलं. आई द्रुपता होती ती, त्या बाईचा नवरा गेल्याच्या नंतर तिच्या डोक्याचे केस काढले जायचे, तिच्या भुयाचे केस काढले जायचे. एवढंच नाही तर तिच्या जीवनामध्ये एवढा अत्याचार व्हायचा त्या काळामध्ये. मग तिच्याकडे एकच पर्याय होता, एक तर आत्महत्या करायची, नाहीतर शरीर विक्री करायची. पण लवजी साळवेने त्याला सुद्धा हात घातला. एक वेळ सावित्रीबाई शिकवत असताना काही नराधमाने दगडफेक केली आणि दगडफेक करता करता एक दगड असा जोरात लागला तर अक्षरशः सावित्रीबाईचा कान तुटला. हे कळलं लवजी साळवेंना की माझ्या लेकीला, माझ्या बहिणीला त्रास होतोय. तालमीतले 4-5 मल्ल पैलवान पाठवलेले आणि यांच्याकडे पडले पैलवान असे होते, नुसता एक ठोकर जर टाकलं तर जागेवर कल्पना होईल असे जबरदस्त होते. ते पाहिल्याच्या नंतर सगळे पळून गेले. तेव्हापासून माझी सावित्रीबाईने सर्वांच्या खांद्याला खांदा लावून सनी एवढं शिक्षण दिलं, एवढं शिक्षण दिलं. पण शिक्षण देता 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 एक दिवस प्लेगची साथ आली आणि प्लेगची साथ आल्यानंतर प्लेग त्या रुग्णाची सेवा करता 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 स्वतः त्यांना प्लेग झाला. आता जो माग महामारीचा कोरोनाचा जो रोग झाला होता, तो कोरोना सुद्धा तसाच होता. सेवा करता करता संपर्कात आल्याच्या नंतर तोही पॉझिटिव्ह व्हायचा. बरं पॉझिटिव्ह व्हायचा, प्रत्येकाला लाळग्रंथी असायची. लाळग्रंथीशिवाय जीवन नाही माणसाचं. ज्याला लाळग्रंथीच नाही तर तो जीवन तरी कसा जगेल? अरे पण ते शासनाच्या मसनी अशा होत्या, ज्याची लाळग्रंथीचा स्राव जास्त झाला त्याला चेक केले की हा पॉझिटिव्ह. मग त्या पॉझिटिव्हला किट घातल्याच्या नंतर त्याची 50% हिंमत खसायची. किट टाकल्याच्या नंतर 80-90% तो घाबरायचा. दवाखान्यात जायपर्यंत तो देह ठेवायचा. मग देह ठेवल्याच्या नंतर देह आपलाच आहे हे सुद्धा कळत नव्हतं किट मध्ये. जिथं जेंट्स म्हणून आणला त्याची जेव्हा राख सावळली त्या राखेमध्ये बांगड्या सापडल्या.
गळ्यातले मंगळसूत्र सापडले, जेंट्स गेला, लेडीजची बॉडी आपल्याकडे आली, इथपर्यंत हाल झाली आणि इथपर्यंत त्या रोगाचा प्रसार झाला. तेच आमच्या सावित्रीबाईंनी केलं जीवनामध्ये आणि करता करता त्यांना सुद्धा प्लेग झाला आणि प्लेग झाला आणि त्या प्लेग मध्येच त्यांचा अंत झाला. एवढंच नाही तर त्या काळामध्ये पहिला आंतरजाती जर विवाह झाला असेल तर त्यांनी जो दत्तक नावाचा मुलगा घेतला होता यशवंत, त्याचा त्यांच्याच कार्यकर्ता होता एक पाटील समाजाचा, त्या कार्यकर्त्याने मुलगी दिली आणि मुलगी देऊन त्या यशवंताचा संसार फुलला. पहिला तो आंतरजाती विवाह त्या काळामध्ये झाला. इसवी सन 1800 किंवा 1900 त्या काळामध्ये तो विवाह झाला असावा. मग हे जीवन डोळ्यापुढे ठेवलेलं आहे. आंबेडकरांचं जीवन डोळ्यापुढे ठेवलेलं आहे आणि आंबेडकरांचेच आणवी असणारे चोखोबराय अखिल कोट ब्रह्मांड नायकाच्या पुढे उभे राहिलेत. सांगतात माई बाबा, अरे आम्हाला गाव राखायचं काम चाललंय, आम्हाला गाव झाडायचं काम चाललेलं आहे. अरे गावात कुठे गुरढोरं मेले असतील ना, ते उचलायचं काम आमच्याकडे आहे. एखाद्या पाटलाचं राखण करायचं ते काम आमच्याकडे आहे. अरे मग पाटलाला जन्माला घालणार तू आहे, आम्हाला जन्माला घालणारा तू आहे. जर तू जर गीतेत सांगतोय कृष्णाला ममोंसी जीव लोके जीवभूत सनातना, किंवा चाले हे शरीर कोणाची असते कोण बोलवी तू हरिविन, हे जर तू सांगत असेल तर देवा सांगणारे माई बापा, मग मला तुझ्याकडे यावं असं वाटतं. मग मी काय करू सांग ना. मग तेव्हा देवाने संकेत करावा, अरे चोखोबा मी तुला कुठं नाही म्हणतो, मी तुला कुठं नाही म्हणतो. ही चर्चा केल्यानंतर चोखोबाच्या मुखारविंदातून शब्द बाहेर पडतो, देवा अरे आला असतो पण मला ही ज्ञाती जन्म भेटला अभंगाचं प्रथम चरण. माई बापा, अरे जसा समाज तुझ्याकडे येतोय रे, आषाढी कार्तिकीला येतोय ना तो समाज, आणि तू तर म्हणतोय विठू माझा लेकरवाळा संगे गोपाळांचा मेळा. अरे मलाही वाटतं रे, त्या गोपाळांच्या मेळ्यामध्ये मलाही सहभागी व्हावं असं वाटतं. मग जगाच्या माईबापाने संकेत केलं, चोखोबा अहो या ना, मी कुठं नाही म्हणलोय तुम्हाला, या. असं म्हटल्याच्या नंतर चोखोबाने म्हटलं, देवा रे आलो असतो रे, पण तू माझा जन्म ही नकोला तर का मला जन्माला घातलाय. असं म्हटल्याच्या नंतर जगाच्या माईबापाला थोडं द्रावलंय. जगाच्या माईबापाने विठेवरचं रूप सोडलेलं आहे, गाभाऱ्याच्या बाहेर आलंय आणि चोखोबराच्या सोबत हिदगुज करायला लागलाय. एवढी हिदगुज होती की त्या हितगुजीला सीमाच नव्हती. चोखोबाच्या फाटलेल्या वाकड्यावर जगाच्या माईबापाने बसावं, त्यांच्यासोबत बोलावं, चालावं. एवढ्यावर नाही, एक वेळेचा असा प्रसंग आहे. मंगळवेढ्याला असताना वारी करायची होती आणि वारी करत असताना चोखोबराच्या पत्नीचं नाव काय बरं, कोण सांगू शकतं? एखाद्या हिरोचं जर नाव विचारलं ना, 60-65 ला झालेले स्त्री त्याचं सुद्धा नाव सांगतील.
सकल संत साहित्याला कोणी हातच घालत नाही. सोयराबाई त्यांचं नाव. आणि सोयराबाईला दिवस गेले होते. बघा तुम्ही, त्यांची हिनत्व, दररोज गावातलं केर कचरा काढणं, झाडणं, लोकांचे काम करणं आणि काम करून नामसंकीर्तन करणं. नामसंकीर्तन करीत असताना त्यांचं जीवनाची घडी कशी होती तुम्हाला सांगतोय, एका त्यांच्या अभंगातून सांगतोय. हरिभजनाविन काळ हलवू नको रे, काळ हलवू नको. काय होतं शब्द बघा, हरिभजनाविन काळ घालवू नको रे. कोणता काळ? पूर्वार्ध. सकाळचे 3 ते 4 पूर्वार्धामध्ये नामचिंतन असावं. सूर्योदय झालाय नामचिंतन असावं. मध्यान्ह काळ झालाय नामचिंतन असावं. उत्तरायण झालंय नामचिंतन असावं. हे त्यांचं काळाचं महत्व सांगतोय. आता आपलं महत्व सांगतोय. काय हो, हरिपटाला नाही आलो असतो पण जरा लयच दमलो होतो. आज लयच दमलो होतो म्हणून येता नाही आलं. चला काय हरकत नाही, सकाळी काकड्याला बी येणार होतो, पण रात्री जरा एकदा दोन जरा जास्त पोट फुगल्यामुळे जरा बाहेर जाय मध्ये झालं आणि जरा झोपेचे जरा घालमेले झाले, त्याच्यामुळे काकड्याला सध्या येता नाही आलं. चला जाऊ द्या, मग पारायणला तरी येत नाही. शरीर पारायणला यायचं होतं, पण थोडे पाहुणे आले, नाश्ता बिष्टा करत बसलो, तोपर्यंत सकाळची प्रार्थना होऊन गेली. मग मला असं वाटलं आता प्रार्थना चुकली, मग पारायणला कशाला जायचं. चला जाऊ द्या, पारायणला यायला मग गाता बसणार तरी यायचं होतं गाता बसण्याला. पण काय झालं, नाश्त्याला लगेच जेवण केलं आणि जेवण करत असताना पारायण चालू होतं. थोडा फॅन सुरू केला आणि सहज पडल्यानंतर झोप लागून गेली. मग तो माझा गाता सुद्धा चुकला. म्हणलं काही हरकत नाही, मग पारायण दुपारच्या भावार्थ रामाला या ना. म्हणलं रामाला पण यायचं होतं, पण थोडंसं काय झालं, मित्राला तो म्हणलं चला जरा काठशिवरीवर फिरून येऊ. काठशिवरीवर फिरायला गेलो आणि म्हणलं तिकडंच हॉटेलमध्ये गप्पा मारत बसलो. म्हणून माझं दुपारचं रामायण सुद्धा केलं. म्हणलं मग हरिपाठाला का नाही आला, म्हणलं जरा तिथंच बसलो गप्पा मारत. काय सांगतोय काळा. पण माऊली ज्ञानोबाने सांगितलं, म्हटले तुला सकाळच्या काळात तुला वेळ नाही ना, ब्रह्ममुहूर्तावर वेळ नाही ना, मग सूर्योदयाला वेळ नाही ना, मग 10 वाजता वेळ नाही ना, मग दुपारी वेळ नाही ना, उत्तरायणामध्ये, सांज वेळामध्ये, संध्याकाळी, मध्यरात्री. म्हणजे मला वेळच नाही. माऊली ज्ञानोबाने सांगले तुला जावा जमल तेव्हा कर, पण तुझा उद्धारच होईल. दोन्ही पक्ष पायी उद्धार, दोन्ही पक्ष पायी उद्धार, दोन्ही पक्ष पायी उद्धार. पक्षामध्ये उद्धारच होईल. काळाचा आणि वेळाचा विचारच करू नको. काय कर, काळ बघू नको, वेळ बघू नको. तुला जेव्हा जमेल तेव्हा तू नामचिंतन कर, तुझा उद्धार झाला समजा. त्या पद्धतीने सोयराबाई सतत नामचिंतन करायच्या. नामचिंतन करीत असताना एक वेळेस गरोदर अवस्थेमध्ये त्याने सांगितलं, म्हटले अहो तुम्ही वारीला चाललात ना, जा, पण जाता जाता काय करा,
माझ्या नंदेला सांगून जा, तुमच्या बहिणीला सांगून जा की सोयरेचे दिवस भरत आले, मी वारून येईपर्यंत त्यांचं बाळंतपण करावं. मला हिनं तो सांगायचा. मग चोखोबा श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल करत असताना अशी समाधी लागायची त्यांची, अशी समाधी लागायची की त्या समाधीला पारावरच नव्हता. जसं मेथीच्या भाजीमध्ये वाफ्यामध्ये निंदत असावं आणि निंदता निंदता जगाच्या मायबापाने जवळ येऊन उभं राहावं, तरी चोखोबा तरी सावतोबांना कळू नये. मग त्यांनी म्हणावं रे सावतोबा मी आलोय. कुणी कुणास म्हटले, कुणी कुणास म्हटले, भगवंताने सावतोबाला म्हटले. कुठल्या? आरणबेंडेच्या. शाबास. हा, मग तुम्ही जागेवर आहे की नाही ते मला मध्ये मध्ये, कारण मला सर लोकांच्या सहवासात मी जास्त राहतोय, त्यामुळे फरक स्पष्ट करा. कुणी कुणास म्हटले ही वाक्य माझ्या चांगले पाठ झालेले. हा, रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा. हे मी हे पहिल्या मार्काचे जे पासिंग पुरतं पहिलं करून घेतलेले, हे पासिंग पुरतं पाहिजे. भगवंता जो संवाद होता, हे श्री विठ्ठल जय विठ्ठल करता करता ही स्वारी पंढरपूरमध्ये आले. आणि पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर त्या पांडुरंगाला पाहिल्याच्या नंतर चांगले चांगले वेडे होतात, चांगले चांगले वेडे होतात. आणि वेडे वंशाने तिथंच पेढे खातात. पंढरपूरमध्ये कोणते पेढे? कशाने? माझे काय वाचने केले पापाचं क्षालन होणार आहे, हे मला तुझ्याकडून करून घ्यायचं आहे. नवे नवे लोहदंड तीर्थाकडे जावं, तिथं स्नान करावं, पुंडलिकाचं दर्शन घ्यावं, ना घाटाच्या पायऱ्या चढून चढून गाभाऱ्यापर्यंत यावं आणि जगाच्या माईबापाकडे बघावं. बघत असताना जगाच्या माईबापाच्या स्वरूपाकडे जर बघितलं ना, तर किती फिरून फिरून लावल्या म्हणजे जगाच्या माईबापासारखं स्वरूप दिसणार आहे. राजसे सुकुमार सुकुमार आहे, वदनाचा पुतळा आहे. तो पुतळा पाहिल्याच्या नंतर लोकांची समाधी लागो आणि समाधी लागल्याच्या नंतर 4-4 महिन्याचा चतुर्मास करावं. ती अवस्था चोखोबऱ्याची जीवनामध्ये व्हायची. काही झालं, जगाच्या माईबापाला कळलं महाराज, त्याला सांगावं लागत नाही, सांगता तुम्हा कळो येते अंतर. सोयराबाईने काय व्हॉट्सअप केलं होतं का? ओ देवा, माझे हे आले तिकडं बघा बरं, कुठं फिरताय चंद्रभागेच्या काठाना, का फेसबुकवर, का इंस्टाग्राम? आमचं त्याच्यातच चाललंय. इंस्टाग्राम मध्ये दिवसभर, फेसबुक मध्ये दिवसभर, आमच्या नावाने चॅनल करू 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 किती लाईक केले आम्ही त्या मोबाईल मध्येच आहे. मला वाटतं आता पाठीमागं डॉक्टर लहानेचं एक कमेंट आली होती सर. डॉक्टर लहाने म्हटले, इथून पुढे येणारे जे मनुष्य येऊनी ना, ही खाली मान घालणारे जन्माला येणार आहे. मग काही लोकांनी प्रश्न केला, हो ना डॉक्टर लहानेची कमेंट आता 8 दिवस झाले, जरा मोबाईल बघा, पण जे चांगले ते बघत चला. मग काहीने प्रश्न केला, म्हटले सर तुम्ही असं का म्हणतात? अहो म्हटले, जो तो सारखा त्याची मानच खाली आहे, जो तो मनोरुग्ण झालेला आहे. बघा ना तुम्ही, हे प्रमोदजी महाजनांनी आणलंय खेळणं सर. आमच्या सरांनी, सहज बोलतो बरं का, हा नाही तुम्ही म्हणता माझ्यावर काय आणलं, आमच्या सरांनी का नाही 2 कोटी Jai
जगाच्या माईबापाला कळल्यानंतर जगाच्या माईबापाने काय केलं, सुंदर असं रूप घेतलंय चोखोबाच्या बहिणीचं. सुंदर असे पूर्वीचे 2 पातळ एकत्र करून सने अंगात घालायचे, त्याला काय म्हणत होते? काय करून घेतलेलं? दांडी. हा, दंडी करून घातलेलं, तसं पातळ घातलेलं आहे. बघा तुम्ही, मी पूर्वीच सांगतोय, आताचा काळ तुमचा चांगला आहे, आताचा तुमचा काळ चांगला आहे, पण खाणं चांगलं राहिलं नाही. खाणं सगळं औषधाचंच आहे, सगळं पॉइजनच खाता दररोज. रात्री ड्रीपाटी सोडायचं आणि सकाळी आणून खायचं, रात्री फवारणी करायची कोरोजिनची आणि सकाळी ती आणून खायची, कारण आंतरप्रवाही औषध निघालेले सगळे. आता तुमचं म्हणजे पूर्वीचा काळ दांडीचा होता, पण खाणं करडीचं तेल होतं, ओरिजिनल तेल असायचं, ओरिजिनल घरी काढलेलं तूप असायचं. आता तूप आहे पण भेसळीच आहे. आता तेल आहे पण कॉटनचं तेल आहे. आता ऐपत नाही, पैसा आहे पण ऐपत नाही. करडीचं तेल खाण्याची ऐपत नाही, शेंगदाण्याचं तेल खाण्याची ऐपत नाही, अजून राईचं तेल खाण्याची ऐपत नाही. आम्ही कॉटनचं तेल खातो, कॉटनचं तेल खातोय आणि सोयाबीनचं तेल खातोय. पूर्वीचा एक काळ होता, शेंगदाण्याचे ते आरड करायचे, मी तर खाल्लेली, माझी आई करायची. करडीचं तेल खाल्लेलं आहे, शेंगदाण्याचं तेल खाल्लेलं आहे, खूप चांगलं असायचं ते. इथं जर कधी आरड घातली ना तर सहज तुमच्या मळ्यापर्यंत वास येत होता तिकडे. सकाळी सकाळी जर आरड जर घेतली ना तर यांच्या त्या मळ्यामध्ये तिकडे वास जायचा. एवढं पूर्वीचा काळ होतो. बाजरीच्या भाकरी, आता येतो का बाजरीच्या भाकरीचा वास येतो? येतो का? महाराज हसायची गोष्ट नाही. अहो, बाजरीची भाकरीचा वास जरी आला तर त्या काही वेळ झालेल्या माणसाला त्रास व्हायचा पूर्वीचा. म्हणजे एवढी पॉवरफुल बाजरी होती. अहो, तुम्हाला माहिती, तुम्ही निंबूर खाल्लेला आहे का बाजरीचा? गौरण बाजरीचा शाळूचा ओरडा खाल्लेला आहे का? हा, मी खाल्लेला आहे. हा, मी राखाला जायचो ना, त्या ओरडा खाल्लेला आहे. मी राखायचो, माझा जो अभंग पाठ झालेला आहे, मी जे कीर्तन केलंय, मी शेतात माळूच्यावर कीर्तन केलंय, मी शेतात झाडाखाली उभं राहून कीर्तन केलंय. मला संस्थेत नाही जाता आलं, परिस्थिती नाजूक होती माझी. मी कीर्तनकार झाल्याच्या नंतर क्लास केले, संगीत क्लासेस. पंडित कल्याणजी गायकवाड सरांकडे माझे गुरुजी पंडित कल्याणजी गायकवाड, मी त्यांच्याकडे कीर्तन करायला लागल्याच्या नंतर क्लास केले 96-97ला. 96-97ला मी म्हणजे कीर्तन करायला लागल्याच्या नंतर त्यांच्याकडे क्लासला गेलो, अगोदर नाही जाता आलं. माझं भाग्य, तुम्ही ज्या सरांकडे क्लासेस केले, झेंडेकर गुरुजींनी माझ्या कीर्तनला कधी खाली बसले नाही. तिकडं जर गेलो असेल मी त्या भागामध्ये तर हरिकिसंभ बीडकर कधी खाली बसले नाही बीड भागामध्ये, कारण तिकडं ठुमरी गायन जास्त चालतंय. आपल्याकडं आहे त्यात सगळी खिचडी चालते, पण तिकडं असं मोकळं चालतं. डाळ वेगळे, शेंगदाणे वेगळा, तांदूळ वेगळे, बरं का सर. तिकडं असं नाही 4 वर्ग एकत्र बसून सनी एकच पिढ्यामध्ये सगळ्या पोरांना शिकवायचं, हे आपल्याकडे चालतं, तिकडं नाही चालत. विठाल भगवंताने सुंदर स्वरूप घेतलेले आले आणि आवाज दिला, बहिणी अहो दरवाजा उघडा, मी आले. सोन्या बहिणी दरवाजा उघडला. बाई बरं झालं तुम्ही आलात तर. आता तू म्हणते नंदीला, क्वचित एखादी म्हणत असेल खेड्यातली, ही माझी नणंदबाई आहे, तुम्ही या चहा घ्या. न शिकलेली बरं का, शिकलेली आवजावं घालत नाही. हे आमच्या विदर्भाकडचा विषय सांगतो सर, मला काही थांबायचंय काही वेळ अजून. आमच्या विदर्भातला विषय सांगतो, शिकलेल्या पोरीना नंदेला आता आवजावं घालत नाही, नंदेलाच नाही. आता आवं गेलं, अरे अरे किचन रूम मध्ये आहे का, किचन सेट मध्ये आहे का, तू ही कॉफी घे आणि मलाही करून आण माझ्या बेडवर. कुणी कुणास म्हटले? कोणी कुणास म्हटले? बोलत नाही का तुमच्याकडे? बायकोने कोणाच्या नवऱ्याला? असं सांगा ना, पूर्ण वाक्यात उत्तर द्या, कारण ते सर लोक कसे म्हणतात, अरे उत्तर दिले पण पूर्ण वाक्यात दे ना. मग बायकोने नवऱ्यास म्हटले, मग एखादा नवरा कोणाच्या नवऱ्याला म्हटले? बायकोने तिच्याच नवऱ्याला म्हटले, हे पूर्ण वाक्यात उत्तर झालं. मग सर म्हणले, अहो या. आल्याच्या नंतर काही केलं त्यांनी, एका हातामध्ये थोडासा गुळ घेतला, एका हातामध्ये पाणी घेतलं. पूर्वीच्या काळामध्ये गुळाने पाणी द्यायचे, बाहेरून आले की गुळाने पाणी द्यायचे. त्याच्यानंतर काही कालावधीमध्ये गुळाने शेंगदाणे द्यायचे. त्याच्यानंतर काही काळामध्ये गुळाने खारोडी द्यायचे. हे आता निघालं चहा. त्यांनी आपल्याकडचं घेऊन गेले, खारी वाटी बदाम पिस्ते तिकडे घेऊन गेले आणि चहा आपल्याकडे आणून टाकला.
हा, आणि आम्ही खुश त्या चहावर. हा, आम्ही एवढे खुश, चहा नको कॉफी चालते. कॉफी घेतल्यानंतर काय होतं माहितीये का? हा, जास्त दिवस जगायचं ना तर माघारी दिवस होतो कार्यक्रम. जसं तुम्ही म्हणता ना वाढदिवसाच्या शुभेच्छा, वाढदिवस नाही घट दिवसाच्या शुभेच्छा. हा, तसं ते कॉफी सेवन केल्यास नंतर माणसाची वाढ होत नाही, घट होते. घट त्याच्यामध्ये या किडनीला दणके मारणारे असे अवघड 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 असे ड्रग त्यामध्ये टाकलेले आणि ते घेतल्याच्या नंतर माणूस लवकर जाते. याकडे लक्ष असू द्या. विठाला जगाच्या मायबापाने स्वैराबाईच्या नंदेचं रूप घेतलेलं आहे. नंदेचं रूप घेतल्यानंतर घराचं सारवण करायचंय, झाडून काढायचंय, पाणी भरायचंय, केर कचरा भरायचाय. एवढंच नाही तर दिवस भरलेले बळांतपण सुद्धा केले जगाच्या माईबापाने. मग त्याला नाही झाला का विटाळ? जगाच्या माईबापाने ते विंटाळलेले कपडे धुतले, मग त्याला नाही झाला का विटाळ? जगाच्या माईबापाने 20-22 दिवस काम केलेलं आहे आणि प्रतीचा प्रवास पाहिलेला आहे आणि मंगळवेढ्याच्या प्रवेशद्वारावर चोखोबा वारीहून परत आलाय हे कळताच सांगितलं वहिनी मी येते म्हटले. अहो तुम्ही कसे जाता? तुमचे भाऊ येतील ना, साडी चोळी तुम्हाला घेतील मग जा. म्हणले नाही मी कधीतरी येईल, कधीतरी येईल. आणि निघून गेल्या. जेव्हा जगाचा मायबाप आला ना, आल्याच्या नंतर बाळ पाहिलेलं आहे. बाळाचं नाव जगाच्या मायबापाने कर्म मेळा ठेवलं होतं आणि म्हटलं सोयरे अगं कधी झाले तू बाळांपण? म्हटले तुम्ही पाठवलं होतं ना तुमच्या बहिणीला. बहिणीला पाठवलं म्हटल्याच्या नंतर चोखोबाने डोक्याला हात लावला. अगं म्हटलं त्या विठ्ठलाच्या नामचिंतनात मला आठवणच राहिले नाही, मी सांगितलंच नाही. म्हणलं मग कोण आलं होतं? जेव्हा ते काम पाहिलं आणि थोडेसे डोळे बंद केले, त्रिटक नजर लावली आणि डस 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 रडायला लागले. सोयरे काय भाग्य ग तुझं, ज्या जगाच्या माईबापासाठी वारी करायला गेलो, 15 दिवस 20 दिवस चाललो ग, तो जगाचा माईबाप मला माझ्या डोळ्यात नाही दिसला. सोयरे अगं समाजाने तर दूर केलाय, समाजाने ते हिनत्व केलाय, पण जगाच्या माईबापाने तुझ्यासाठी सर्व काही केलं. सोयरे अगं ती माझी बहीण नव्हती का? सोयरे तो जगाचा माईबाप होता ग. जगाच्या माईबापाने तुझं सर्व काही केलं, झाडलोट केली, पाणी धुनी भांडी केलेले आहे. नव्हे तवे तुझा इंटाळाचे कपडे त्या जगाच्या माईबापाने धुतले ग. सोयरे तू किती भाग्यवान आहे, सोयरे तू किती भाग्यवान आहे. जगाच्या माईबापा अरे मला सुद्धा तुझ्याकडे यावं वाटतं रे. तू सोयरीचं लाड पुरवलंय, सोयरीचे कोण पुरवले. अरे मला का जवळ घेतलं नाही रे? अरे मला या वाटतं रे. अरे पण हा समाज मला दूर 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 हो म्हणतो रे. हा समाज किती निष्ठुर आहे रे. या समाजाने मला तर दूर केलंच, पण या समाजाने डॉक्टर आंबेडकरांना सुद्धा दूर केला. या समाजाने पाणी नाही भरवू दिलं. या समाजाने माठ भरला असेल त्या माठाला फोडून टाकलंय. या समाजाने जर जेवण जर दिलं असेल तर ते जेवण मातीमध्ये मिसळून टाकलेलं आहे. अरे या समाजाच्या पोरामध्ये जर ते पोरं मिसळलं असेल ना, या समाजाच्या पोराने त्यांचे कपडे फाडले, त्यांचे लचके तोडले रे. जगाच्या माईबापा अरे हे कुठपर्यंत चालणार आहे? अरे कुठपर्यंत आमची दशा पाहतो रे? हा समाज मला दूर दूर हो म्हणतोय. अरे कसं भेटू कवण्या रीती? अरे कुठल्या रीतीने भेटू रे देवा? अरे जर बळजबरी जर करतोय, अरे जर धेटाने जर यांच्यामध्ये जातोय, अरे यांना नुसता आमचा स्पर्श जर झाला तर हे म्हणतात आम्हाला विटाळ झाला. विटाळ झाल्याच्या नंतर यांनी नाना तऱ्हेने केलं रे. यांनी ब्राह्मणाला बोलवलंय, यांनी अभिषेक केलाय त्या जागा शुद्ध करण्यासाठी. अरे यांनी तिथं शेण टाकलेलं आहे, यांनी गाईचं शेण आणलेलं आहे, गोमूत्र आणलेलं आहे, एकत्र केलं रे. आम्ही ज्या जागेवर उभं राहिलो त्या जागा यांनी शुद्ध करण्यासाठी ब्राह्मण लोकांना आणलं रे. शेणाने सारवलं, गोमूत्र टाकलेलं. देवा अरे खरंच सांग, खरंच सांगणार रे देवा, जर माझा कर जर यांना लागला तर हे मात्र अंगावर शिंतोडा मारून घेतात, नवे नवे गोमूत्र मारून घेतात. अभंगाचं 3रं चरण. माझा
मनाने स्वच्छ व्हा. अंगावर गोमूत्र टाकून घेतलेलं आहे शुद्ध होणार आहे. हे वरती ही त्वचा शुद्ध नको. अरे हे दिवस जाणार आहे. जसं तुम्ही अंगावर हजारो मीटरचं शर्ट घालतात, किती दिवस घालायचं ते सर? किती दिवस घालायचं हो? 6 महिने किंवा फाटूस तर लयच फाटूस तर घातला समजावं. लयच प्रेम करतो बायकोपेक्षा कपड्यावर, आहे की नाही? लयच फाटूस तर घातल्यावर समजावं घरीच्या बायकोने बी. असे कपके फाटले, कॉलर गिलर फाटली तर म्हणा बायकोने माझ्यापेक्षा शर्टावर जास्त प्रेम आहे तुमचं. प्रयोग करून बघा कधीतरी, असं येईन तुमच्या निदर्शनाला. समजावं लय मोठं प्रेम आहे. पण बघा मी तुम्हाला एक ओवी सांगून जाईल. किती दिवस जसं त्या शर्टावर प्रेम करतात तसं या हाडामासाच्या पुतळ्यामध्ये, हाडामासाच्या याच्यामध्ये एक आत्मा बसलेली आहे. मग ती आत्मा सुद्धा कटाळते ना की किती दिवस थांबायचंय. शर्ट जीर्ण झाल्यानंतर शर्ट बदलावं, तैसे जीर्ण वस्त्र सांडीचे. मग नूतन ओढीचे चैतन्य नाथे. आतमध्ये बसल्या चैतन्यात काय करतो की त्वचारूपी शर्ट जीर्ण झाल्याच्या नंतर तेही बदलतो. याच्या पुढचे गोवी सांगेन तुम्हाला. जैसे सर्प कवच सांडीचे मग नूतन ओढीचे का. सर्प मारायला सोपा केव्हा? आणि कापणीच्या बाहेर पडल्याच्या नंतर मैत्री करायला सोपा नाही. काटणीवर असल्यावर मारायला सोपा, आणि काटणीवर काट टाकून दिला मग मैत्री करायला सोपा नाही. मला पाहिजे की नाही? शेतकऱ्याचं मित्र सर्प म्हटलं नाही का? नाही कसं का होय? त्याला असं कुशीत घेऊन सनी फिरायला पाहिजे की नाही सर? असं गळ्यात टाकून सनी. जसं आपण म्हणतो एकच प्याला महादेव का प्याला, मग एकच प्याला महादेव का प्याला, मग ते महादेव गळ्यात काय घेतो? बम बम बोले, दम लगा के मला येत नाही ते माझा विषय तो नाहीये. मग माझा विषय तो नाहीये. मग तेव्हा घ्यायच्या गळ्यात गुंतून 2-4 आज करून म्हणायचं मी सब देवों का देव महादेव, मी सब देवों का देव महादेव. पण आम्ही तिकडे नाही जात. आम्ही मनाने स्वच्छ नाही, आम्ही वरतून स्वच्छता दाखवतो. बघा आमच्या अंगामध्ये किती भारी कपडे बघा. अरे पण जसे भारी कपडे असावं ना तसं आतलं मन सुद्धा भारी असावं. तू का मरे जिंद करारे निर्मळ, करारे निर्मळ, करारे निर्मळ. तू का मरे 85-86 ला जेव्हा मी शिकत होतो तर शिकत असताना जुने लोक हातात टाळ जरी असला तर फटकन टाळ फेकून मारायचे. पण त्याने सहन केलं तेव्हा, म्हणून आज किती ठेचा लागले ना, आज जरा बळकट झालेले. ठेचा लागून बी काही वाटत नाही, ते अंगात तयार झालं. म्हणजे आमची मस्ती आहे, पण आमची मस्ती जिथं पाहिजे तिथं नाही. आम्ही जर म्हणला का रे पंढरपूरला, होय हे काय वय का पंढरपूरला जायचं, मग कधी जातो ना? घाटाच्या पायऱ्या चढून चढून चिरडून मरायला. घरी काम होत नाही तेव्हा मंदिरामध्ये पोथी ऐकायला, ऐकायला पोथी, सांभाळायला नाती आणि वळायला वाटी. वाटीत कापूस घेऊन सनी. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जो तरणा आहे भाग्यवंत आहे तोच कीर्तनात नटतोय. जो तरणा आहे भाग्यवंत नाही तो पॅन्टी फाटेपर्यंत डीजेवर नाचतो. तरणा आहे पण भाग्यवंत नाही तो. जो भाग्यवंत आहे तो इथे नाचतो. नाचू कीर्तनाच्या रंगी, नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानाचा दिवा लावला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. जर संविधानामध्ये लिहून ठेवलंच नसतं तर तुमच्या आमच्या वाट्याला काही आलंच
नसतं. तुमच्या आमच्या वाटेला काही आलंच नसतं. मला हे कळत नाही, एवढे लोक शिकलेत तरी का अभ्यास करत नाही, का आकडूपणा झालाय, का जातीयता करताय, का आज त्यांचं मन मोकळं होय ना. हा, काही गोष्टीला हात घालावंसं वाटत नाही सर आज, पण काही गोष्टी पुढे येतात. एक साधा माणूस त्याच्या मागे पुढे काहीच नाही, इस्टेटीच्या बाबतीत शून्य आहे, फक्त त्याच्या बुद्धीच्या उंचांकावर तो आज गल्लीतून दिल्ली हलवतोय, गल्लीतून दिल्ली हलवतोय. कुठलं पाठबळ आहे सर त्याच्या पाठीशी, कुठल्या संस्था आहे, कुठले आमदार आहे, कुठले खासदार आहे. आणि आमदार खासदारांचा जर विचार केला सर आपल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या, तर सगळ्या आमदाराचं तुम्ही सर्टिफिकेट बघा, सगळे आमदार खासदारांनी ओबीसीचं सर्टिफिकेट तयार करून घेतलेलं आहे. मला त्याच्यावर बोलायचं नाही, हात घालायचं नाहीये, पण हा समाज मोठा केला कोणी, या समाजाला मोठं केलं कोणी, या समाजाच्या पाठीमागं राहिलं कोण, आणि पाठीमागं राहून समाजाचा आज सुरडा करतंय कोण, याचा जर विचार केला तर मला तर वाटतं आपण आतापर्यंत मानवता म्हणून स्वतःने स्वतःचीच इज्जत घालवली, लाज घालवली. मला तर हे वाक्य वाटतंय. काय स्वातंत्र्य आहे बघा ना तुम्ही, काय स्वातंत्र्य आहे. आपण काही हजार रुपये जर घेतले, काही रुपये जर सहज घेतले, तर त्याचा किती दिवस अपमान वाटतो, अपमान वाटतोय. इकडं 70 कोटीचे घोटाळे करून सनी, ताट कॉयलर करून सनी आम्ही चालतोय, आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. का वाटत नाही सर? आमच्या किल्पा व्हायरल झालेला आहे, मला लय ठिकाणी त्रास झाला या गोष्टीचा, पण माझी जीभच लय सर करते नाही, आवडतात ती मला राहत नाही. बोलतात ते बाहेरच पडतं, काय करू त्याला. अरे आपण बरे ना त्यांच्यापेक्षा. आपण जर शब्द दिला ना, अरे मी तुझाच आहे, तुझा चहा नको मला, तुझ्या चहाचा सुद्धा नक्का नाही मी तुलाच करेन. आणि आम्ही, आमचा बाप खासदार, खासदाराचा पोरगा, त्याने काय व्हावं? काही 10-20 बकरे घेऊन सांभाळताना दिसलं एखादा? मग कोण होतं त्याचा पोरगा? हा, खासदाराचा पोरगा कोण होता? खासदार होतं, आमदार होतं. हा, आणि तुमच्या शेतकऱ्याचं पोरगा शेतकरी. अरे त्याला कुठलंच नाही ना, फक्त एकच आहे त्याला मिशन, ग्रह खात्यामध्ये. झाला मिलिटरीत भरतीत, हो नाही तर पोलीस भरतीमध्ये, नाही तर बकऱ्या मागच. तरी घुसतो, तरी घुसच आहे. त्याची सून आमदार झाली पाहिजे, त्याचा नातू आमदार झाला पाहिजे, त्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती त्याच्या ताब्यात पाहिजे, तालुका त्याच्या ताब्यात पाहिजे. आणि आम्ही गोदड्यात झटकायचे का? आम्ही सतरंजीच उचलायचे का? आम्हाला नाही वाटत का सोसायटीचे मेंबर व्हावं? आम्हाला नाही वाटत ग्रामपंचायत सदस्य व्हावं? आम्हाला नाही वाटत सरपंच व्हावं? जिल्हा परिषद सदस्य आम्हाला नाही वाटत व्हावं? पंचायत समिती आम्हाला लढा वाटत नाही? आमदारकी आम्हाला लढा वाटत नाही? पण तुम्ही आम्ही जागीच नाही होऊ राहिलो. तुम्ही आम्ही ना माईचं पटोल डोळ्यावर घातलेलं आहे. जसं नंबर वाढल्याच्या नंतर ते चष्मा भिंग आपल्याला घालावं लागत आणि चांगलं दिसत ना, तीच अवस्था झाली. आपण मायेने भरकटलेलो आहे, आपण मोहाने भरकटलेलो आहे. हा, आमचे साहेब आम्ही तुमच्या पाठीशी, आमचे साहेब आम्ही तुमच्या पाठीशी. आता काल परत व्हिडिओ पाहिले मी रडताना कार्यकर्त्याचा, नाव नाही सांगत मी त्या खासदाराचं आमदाराचं. हा, रडताना व्हिडिओ पाहिला. साहेब आम्ही तुम्हाला निवडून आणल्याशिवाय राहणारच नाही, कसंच रडू राहिले. दुसरी ती प्रॉपर्टी मला मतच आहे. चला, मला त्या विषयाला हात घालायचं नाही. बोलता बोलता मी, म्हणजे माझा राजकारणाचं पिंड नाही बरं का. आता ती म्हणाल तुलाच राजकारण बुडवायला तुला उभं राहायचं का? उभं राहत नाही. आणि तुमची असलीची इच्छा तर रत्नापूरमध्ये उभा राहू. हा, तुमची इच्छा असली तर विठाल म्हणलं जगाच्या माईबाबा. अरे माझा स्पर्श झाला तर हा समाज शिंतोडे घेतोय. ए गोपाळा, माधवा, अरे मी तुला विनवणी करतो रे, मी क्यू हाकितो रे. अरे मी तुझ्याकडे विनंती करतोय, अरे तुझ्याकडे करुणा करतोय. माई बापा, करुणा भाकीत असे चोखा. मी करुणा करतोय, विनंती करतोय की अरे माझ्या स्पर्शानंतर दूर 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 हो म्हणती. तू मला जवळ करतो ना, मी तुझाच नामचिंतन करतो. ठोकदार
ती माझी देवा कैशी घडे